आशुतोष आशा काय ठरलं म्हणजे ठरलं आणि एकदा माझं ठरलं की ठरलं म्हणजे ठरलं. आता मुलं बेडरूम मध्ये राहणार आणि मुली हॉल मध्ये राहणार. ठरलं. काय ठरलं? घर चेंज करायचं ठरलंय, जागा इंटरचेंज करायचं ठरलेलं नाहीये. अगं पण काय फरक पडतो? आम्ही जर चेंज मिळाला आम्हाला तर काय फरक पडतो? कशाला पाहिजे चेंज तुम्हाला? पाहिजे. आशू हे बग नाही तू अजिबात तिथे मध्ये पडायचं नाही, अजिबात इमोशनल करायचं नाही. हा तू बोल. काय कशाला पाहिजे चेंज? आम्हाला आमची प्रायव्हसी पाहिजे. प्रायव्हसी पाहिजे म्हणजे काय? आम्हाला सुद्धा प्रायव्हसी पाहिजे. मुलांना काय प्रायव्हसी लागत नाही का? गाईज भांडू नका ना. का भांडताय? एक मिनिट, मी भांडत नाही, हा भांडतोय. हा काय म्हणाला बघ. हा म्हणतोय आम्ही मुली हॉल. एक मिनिट, आम्ही मुली नाही ते आता अजून कन्फ्युजन नको आहे ना. तू इकडे हा हे बघ आहे ना, असं ठरलंय की आजपासून आम्ही मुलं बेडरूम मध्ये राहणार, तुम्ही मुली हॉल मध्ये राहणार. घ्या मग आता बोल. काय कोणी डिसाईड केलंय? कोणी केलं डिसाईड? सांगतो. स्कॉलर, जर आपण इक्वल रेंट भरतो की नाही, हा मग त्यांना बेडरूमची प्रायव्हसी, त्यांना बेडरूम आपल्याला हॉल, असं का? अरे पण तुला प्रॉब्लेम काय आहे हॉल मध्ये राहायचा? काय प्रॉब्लेम आहे? मला खूप प्रॉब्लेम आहे. एक नाही, खूप प्रॉब्लेम आहे. या मुली त्यांच्या बेडरूमचं दार बंद करून आपल्याबद्दल गॉसिप करतात. हो, अरे त्या आतमध्ये बसून आपल्याबद्दल गॉसिप करतात. अरे टेन्शन पुढचं बोलू का? हा, त्या मुली आपल्याबद्दल बसून गॉसिप करतात. त्यानंतर गॉसिप संपल्यानंतर बचकन दार उघडून बाहेर येतात. तेव्हा मी अत्यवस्थ असतो. काय? आता हो बोला ना. नाही, तुला अस्ताव्यस्त म्हणायचंय का? अरे मी अशा अवस्थेत असतो ना. हे अशा अवस्थेची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, लावली पाहिजे. तेच मी बोलतोय. लाल बल्ब. जा आशू तू जा आणि एक लाल कलरचा बल्ब घेऊन ये जा. अरे यार कैवल्य, इकडे काहीतरी चाललंय ना महत्वाचं. नाही तुला कळत नाही मी काय म्हणतोय ते? काय? हे बघ, आपण एक लाल बल्ब आणायचा आणि तो लाल बल्ब मुलींच्या रूम मध्ये लावायचा आतल्या बाजूने. आलं लक्षात? लाल बल्ब मुलींच्या रूम मध्ये, त्याचं बटन असणार आपल्याकडे. म्हणजे जेव्हा आपल्याला गॉसिप करायचं असेल, जेव्हा तू तशा अवस्थेत असशील किंवा आपल्याला प्रायव्हसी हवी असेल, तेव्हा आपण ते बटन दाबायचं. जेव्हा लाल बल्ब चालू असेल तेव्हा मुलींनी बाहेर हॉल मध्ये यायचं डेअरिंग करायचं नाही. येस येस येस, चांगली आयडिया. एक नंबर. म्हणजे आशा 24 तास बल्ब चालू ठेवणार, आम्ही बसणार आतमध्ये भजन करत. हा नाही, 24 तास बल्ब चालू ठेवला, समजा ठेवला, आशू बिल भरेल. झालं. जमणार आहे का?